जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 6,575 रुपये सरासरीचा दर। बाजारात तुरीची आवक वाढली। जालना जिल्ह्यातील अनेक गावात 20 दिवसापासून पाऊस गायब। पिकं जमिनीवर माना टाकत असल्याने शेतकरी चिंतेत। जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात कीटकनाशक फवारणीला वेग। मिरची व रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने फवारणी। वाशिमच्या पांडव उमरा परिसरातील खरीपाची पिकं हुमणी अळीमुळे धोक्यात। पिके वाळून जात असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नांदेडमध्ये पावसाने दांडी मारल्याने पिकांना फटका। 8 दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली। इगतपुरीत शेतकऱ्याने 20 गुंठे खडकाळ जमिनीवर करटुले या जंगली भाजीचं केलं यशस्वी उत्पादन। करटुले भाजीला बाजारात 300 रुपये किलोचा दर। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीला चांगला भाव। ज्वारीला 2,600 रुपये सरासरीचा दर। जालन्यात पावसाने दांडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। दुबार पेरणीचं संकट। देशात बटाट्याच्या दरात तेजी। भाजीपाल्याचे दर वाढल्याने बटाट्याच्या मागणीत वाढ। बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव।